नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 12वी विषय समाजशास्त्र या विषयाची क्वेश्चन बँक, त्यालाच आपण प्रश्नपेढी असे सुद्धा म्हणतो। मार्च 2021 सूचना फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपेढीची उत्तरे दिलेली नाहीत, कारण आपल्या सूचना आहेत। हा फक्त सरावासाठी या प्रश्नपेढ्या उपलब्ध असतात किंवा याच प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत किंवा उत्तर पेपरमध्ये येणार आहे असं नाही। म्हणून आपण या प्रश्नांचा अभ्यास करता करता आपल्याला इतरही प्रश्नांचा अभ्यास करता यावा, म्हणून तुम्ही ते प्रश्न पुस्तकामध्ये शोधायचे आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक प्रश्न सॉल्व करायचा आहे, जेणेकरून क्वेश्चन बँकमध्ये नसलेल्या प्रश्नांचाही तुमचा अभ्यास होईल। तर चला सुरू करूया। पहिले आहे वस्तुनिष्ठ प्रश्न। त्यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिले विधान आहे, ज्यू धर्माचा पवित्र ग्रंथ रिकामी जागा आहे। पर्याय त्रिपिटक, तोरा, अवेस्ता। दुसरं विधान आहे, चार पुरुषार्थ रिकामी जागा धर्मात सांगितले आहे। पर्याय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन। तिसरे विधान आहे, दिगंबर आणि श्वेतांबर रिकामी जागा धर्मातील पंथ आहेत। जैन, बौद्ध, हिंदू। चौथं विधान आहे, मक्ताब ही रिकामी जागा संस्था आहे। पर्याय उच्च शिक्षण, तत्वज्ञानाचे शिक्षण, प्राथमिक शिक्षण। पाचवं विधान आहे, कृतीचा मार्ग रिकामी जागा होय। पर्याय भक्ती मार्ग, कर्म मार्ग, योगा मार्ग। सहावं विधान आहे, सेवा सदनची स्थापना रिकामी जागा यांनी केली। पर्याय राधाकांत देव, महात्मा गांधी, बेहरामजी मलबारी। सातवं विधान आहे, पास्को कायदा रिकामी जागा या वर्षी पास झाला। पर्याय 1997, 2007, 2012। आठवं विधान आहे, भारतात 55% पेक्षा आदिवासी भागात राहतात। पर्याय मध्य भारत, हिमालय, दक्षिण भारत। नववं विधान आहे, भारतीय नागरिकांसाठी मतदानाला किमान वयोमर्यादा रिकामी जागा वर्षे आहे। पर्याय 14, 18, 21। दहावं विधान आहे, भारताच्या पश्चिम विभागात रिकामी जागा आदिवासी आढळतात। पर्याय वारली, इरुला, गारो। 11वं विधान आहे, जीवात्मवाद या संज्ञेचे प्रणेते रिकामी जागा होय। पर्याय जेम्स ब्रेझर, एडवर्ड टेलर, मॅक्स म्युलर। 12वं विधान आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येच्या टक्के लोक ग्रामीण भागात राहतात। पर्याय 91, 69, 75। 13वं विधान आहे, समुदाय विकास कार्यक्रम रिकामी जागा या वर्षी सुरू झाला। पर्याय 1948, 1950, 1952। 14वं विधान आहे, दुय्यम स्वरूपाचे नातेसंबंध रिकामी जागा समुदायात असतात। पर्याय शहरी, ग्रामीण, आदिवासी। 15वं विधान आहे, सर्वांसाठी घरे हा विकास कार्यक्रम रिकामी जागा समुदायात राबविला गेला। पर्याय आदिवासी, ग्रामीण, शहरी। 16वं विधान आहे, बी.एस. गुहा या मानवशास्त्रज्ञांनी लोकसंख्येचे वंशावर आधारित रिकामी जागा या भागात वर्गीकरण केले आहे। पर्याय 4, 6, 8। 17वं विधान आहे, 7 सिस्टर्स असा उल्लेख भारतातील रिकामी जागा या भागातील प्रदेशांचा केला आहे। पर्याय आहेत पश्चिम, उत्तर, पूर्व, उत्तर। 18वं विधान आहे, गे म्हणजे रिकामी जागा मधील शारीरिक संबंध। पर्याय स्त्री स्त्री, स्त्री पुरुष, पुरुष पुरुष। 19वं विधान आहे, 21 फेब्रुवारी हा रिकामी जागा जाहीर केला। पर्याय आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, कामगार दिन, पृथ्वी दिन। 20वं विधान आहे, 1975 ते 1985 हे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित केले।
पर्याय कामगार, स्त्री, शेतकरी. 21वे विधान आहे पर्यावरण चळवळ म्हणून रिकामी जागा उदाहरण आहे. पर्याय बेल बचाओ आंदोलन, चंपारण्य सत्याग्रह, नर्मदा बचाव आंदोलन. 22वे विधान आहे भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया रिकामी जागा हे अर्थमंत्री असताना सुरू झाली. पर्याय डॉक्टर मनमोहन सिंह, निर्मला सीतारामन, प्रमोद महाजन. 23वे विधान आहे जानेवारी 1999 मध्ये रिकामी जागा व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले. पर्याय वृद्ध, गरीब, गरोदर महिला. 24वे विधान आहे अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना रिकामी जागा वर्षी झाली. 1926, 1948, 1975. 25वे विधान आहे चंपारण्य सत्याग्रह 1917-18 मध्ये रिकामी जागा राज्यात झाला. पर्याय मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश. 26वे विधान आहे 1980 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना रिकामी जागा यांच्या नेतृत्वात झाली. पर्याय शरद जोशी, चरणसिंह, स्वामी सहजानंद सरस्वती. 27वे विधान आहे घरगुती हिंसाचार रिकामी जागा या ठिकाणाशी संबंधित आहे. पर्याय शाळा, कुटुंब, कामाचे ठिकाण. 28वे विधान आहे जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्र ही संस्था रिकामी जागा समस्या सोडविणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. वृद्धांची बेरोजगारी, अंमली पदार्थ, व्यसन. 29वे विधान आहे सेल्फीज हे रिकामी जागा प्रकारचे व्यसन आहे. पर्याय भ्रमणध्वनी, अंमली पदार्थ, आंतरजाल. 30वे विधान आहे 1961 मध्ये रिकामी जागा परिषदेत भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. पर्याय मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राज्यपाल. आता या प्रकारची तुम्हाला विधाने लिहायची आहेत. ही विधाने सॉल्व करण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी तुम्हाला पुस्तकांचा आधार घ्यावा लागेल. पुस्तक अगदी काळजीपूर्वक वाचल्यानंतर प्रत्येक विधानाचे उत्तर त्यामध्ये आहे, जेणेकरून ही विधाने सोडून इतर विधानांचाही तुम्हाला अभ्यास होईल, त्याचा परीक्षेत फायदा होईल, शिवाय आपल्या भावी आयुष्यात सुद्धा फायदा होईल. आम्ही जर तुम्हाला उत्तरं सोडून दिले तर तुम्ही एवढ्याच विधानांचा अभ्यास कराल, पण आमची अशी आशा आहे की तुमचा याहीपेक्षा जास्त अभ्यास करावा, म्हणून या ठिकाणी तुम्हाला उत्तरं पुरवले नाहीत. तोही आपण प्रयत्न करूया. आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. फक्त ओळखायचीच नाही किंवा दुरुस्त करूनच लिहायची नाही, तर पहिले ती ओळखायची आहे, त्यावर टिक मार्क करायची आहे, नंतर ती चुकीची जोडी लिहायची आहे आणि त्याखाली ती दुरुस्त करून लिहायची आहे. या अगोदर आपण स्वाध्यायाचे व्हिडिओ यावर अपलोड केलेले आहेत, त्यावर ते बघायचे आहेत, कसे लिहिले आहे त्याप्रमाणे आपल्याला ते परीक्षेत लिहायचं आहे. आता जोड्यांचा पहिला गट आहे अहुर मजद ज्यू धर्म, वर्धमान महावीर जैन धर्म, गुरु नानक शीख धर्म, येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्म, ब्राह्मण पुरोहित, क्षेत्रीय व्यापारी, वैश्य शेतकरी, शूद्र हलक्या दर्जाची कामी. तिसरा जोड्यांचा गट आहे सती प्रतिबंधक कायदा, इंडियन सती प्रतिबंधक कायदा 1829, इंडियन सिव्हिल सर्व्हिस कायदा 1861, विधवा पुनर्विवाह कायदा 1856, कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा 1950. चौथा जोड्यांचा गट आहे ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स 2019, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, हिंदू कोड बिल 1955, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा 2008. पाचवा आहे सय्यद वल्लीउल्लाह वहाबी चळवळ, इरोड फी रामासामी, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, आत्माराम पांडुरंग तरखडकर, ब्राह्मो समाज, महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज. सहावा जोड्यांचा गट आहे खासी हिमालयीन भाग, जरावा दक्षिण भारत, गोंड मध्य भारत, वारली पश्चिम भारत. सातवा जोड्यांचा गट आहे मुंबई झोपडपट्टी, कोलकाता, बस्ती, चेन्नई,
चेरी, जयपूर, गंदी वस्ती. 8वा जोड्यांचा गट आहे मुंडा, निषाद भाषा परिवार, आर्य भाषा, ओंगन परिवार, हिमालयीन किराता भाषा, तिबेटो परिवार, द्रविडियन भाषा परिवार. तेलुगू या ठिकाणी टायपिंग मिस्टेक असू शकते, त्यासमोर काही एक दिलेलं नाही. 9वा जोड्यांचा गट आहे वर्गावर आधारित संघर्ष. धर्मवाद, प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद, जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद, भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद. 10वा जोड्यांचा गट आहे बायसेक्शुअल, जी व्यक्ती दोन्ही लिंगाशी आकर्षित असते. लेस्बियन, स्त्री व स्त्रीमधील शारीरिक संबंध. तृतीयपंथी, एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता व मानसिक लैंगिक भावना याच्याशी सुसंगतता आढळून न येणे. गे, पुरुष व स्त्रीमधील शारीरिक संबंध. 11वा जोड्यांचा गट आहे सेल्फायटिस, सेल्फी, अंमली पदार्थांचे व्यसन, देशदारू, मद्याचे व्यसन, हिंसक चित्रपट, आंतरजाल व्यसन, चरस, मादक पदार्थांचे व्यसन. 12वा गट आहे विद्यार्थी, ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थ, गृहस्थाश्रम, एकांतवासी, निवृत्त होणे, वनाश्रम, सर्वसंग परित्याग, संन्यासाश्रम. आता प्रश्न पहिल्यामध्ये क आहे. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. त्यामध्ये पहिले चौकटीतील संज्ञा आहेत संत ज्ञानेश्वर, पवित्र वने, सुंदरलाल बहुगुणा, महर्षी कर्वे, झू, नाना नानी पार्क. विधाने आहेत आदिवासी समुदायातील शेडोबाचे वन देवराई, 13व्या शतकातील भक्ती आंदोलनाचे प्रणेते, प्रथम महिला विद्यापीठाची स्थापना, चिपको आंदोलनाचे नेतृत्व, वृद्धांकरिता सेवा, कौटुंबिक हिंसा जागतिकीकरण, दक्षिण भारत लिंगभाव आधारित विविधता, नारोकोटीज ड्रग्ज पश्चिम विभाग. त्यासाठी विधाने दिली आहेत गांजा, चरस, कोकेन. दुसरा आहे तोडा कोटा बदागा. तिसरा आहे सुनेवरील अत्याचार. चौथा आहे 1991 मधील LPG धोरण. 5वा आहे स्त्री पुरुष वर्ग. तिसरा आहे चौकटीतील संज्ञा आहेत चिपको आंदोलन, पंचायत राज, ऑल इंडिया रेडिओ, आंतरजाल व्यसन, आर्थिक असमानता, भारतीय क्रांती दल. त्यासाठी हे विधाने आहेत शैक्षणिक फरक, मानसिक आरोग्यावर प्रभाव, मार्च 1973 मधील चमोली जिल्ह्यातील झाडाला मिठी मारणे, 1974 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था. आता चौथा आहे चौकटीतील संज्ञा आहेत BS गुहा, ॲनी बेझंट, मध्य भारत, नार्कोटिक्स, ॲनॉनिमस, मकताब, मद्रसा. त्यासाठी विधाने दिली आहेत थिओसॉफिकल सोसायटी, और ओन हो संथाल, 6 प्रमुख वंशावरील वर्गीकरण, मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक संस्था, व्यसनमुक्ती मदत संस्था. 5वा आहे चौकटीतील संज्ञा आहेत द्रविडियन भाषा परिवार, वर्धमान महावीर, पंडित नेहरू, इंडो आर्यन भाषा परिवार, डॅनियल लर्नर, पुरुष प्रधान संस्कृती. विधाने आहेत केवलिन सर्वज्ञ पदाची प्राप्ती, आधुनिकीकरणाची संकल्पना सांगणारे समाजशास्त्रज्ञ, काश्मीरीज, आसामीज, बेंगाली, पंचशील तत्वज्ञान, समाजात पुरुषांचे वर्चस्व. आता हा प्रश्न सॉल्व करताना आपल्याला समजा पहिलं विधान आहे केवलिन सर्वज्ञ पदाची प्राप्ती. या विधानाला त्या चौकटीतील कोणती संज्ञा लागू पडते ती त्यासमोर लिहायची आहे. दुसरं विधान आहे आधुनिकीकरणाची संकल्पना सांगणारे समाजशास्त्रज्ञ. त्यामध्ये कोणते समाजशास्त्र हे आधुनिकीकरणाची संकल्पना सांगणारे आहेत आपण अभ्यासायचं आहे. अभ्यासला असेल तर उत्तर त्यासमोर लिहायचं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला लिहावा लागतो. आता प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. या प्रश्नामध्ये जे अधोरेखित शब्द आहेत ते चुकीचे असतात. त्या ठिकाणी ते शब्द वगळून आपल्याला योग्य शब्द लिहून ते विधान पुन्हा लिहायचं असते. त्यामधील विधाने आहेत ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ तोरा आहे. तोरा हा शब्द अधोरेखित आहे तो वगळायचा आहे, उत्तर लिहायचं आहे.
दुसरा आहे अष्टांग मार्ग जैन धर्मात सांगितले आहे. हिंदूचे अंतिम लक्ष्य म्हणजे धर्म. अग्यारी हे ज्यू धर्माचे पूजास्थान आहे. शिया व सुत्री हे ज्यू धर्मातील पंथ आहे. मक्ताब हे अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारे सुफी केंद्र आहे. पुरोहित, शिक्षक, बुद्धिजीवी म्हणजे क्षत्रिय वर्णाचे होय. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग हे अर्थप्राप्तीचे 4 मार्ग आहेत. हरिजन सेवक संघाची स्थापना राधाकांत देव यांनी केली. गारो, खासी या आदिवासी जमाती उत्तर पश्चिम हिमालय विभागात आढळतात. आदिवासीमध्ये हत्तीला वनाचा रक्षक मानतात. आदिवासीमधील कंबाळ नृत्य वनदेवतेला समर्पित आहे. व्यापार आणि व्यवसाय हा ग्रामीण समुदायातील मुख्य व्यवसाय आहे. मुंबईमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या भागाला झुग्गी म्हणतात. ऑस्ट्रो एशियाटिक भाषा परिवाराला किराता म्हणतात. संस्कृत भाषा द्रविडियन भाषा परिवारात येते. प्रादेशिकवाद हा भाषेवर आधारित आहे. संप्रदायवाद हा जातीवर आधारित आहे. मान्सून या शब्दाचे मूळ मौसम या उर्दू शब्दात सापडते. 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे शहरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. भाषेच्या आधारावर भारतीय राज्य पुनर्रचना 1947 मध्ये करण्यात आली. आता आपण मायक्रोप्रोसेसच्या 4थ्या पिढीपर्यंत पोचलो आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी 1875 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 22 एप्रिल हा पर्यावरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. नर्मदा बचाव आंदोलनाची सुरुवात वंदना शिवा यांनी केली. सेल्फायटिस ही आंतरजाल व्यसनाशी संबंधित समस्या आहे. विधवा पुनर्विवाह कायदा 1956 मध्ये लागू झाला. धरणांचा उल्लेख आधुनिक भारताची मंदिरे म्हणून इंदिरा गांधींनी केला. बेल बजाओ आंदोलन व्यसन समस्येशी संबंधित आहे. या ठिकाणी जे अधोरेखित शब्द आहेत ते आपल्याला वगळायचे आहेत. त्या ठिकाणी योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहायचे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. आता लघुत्तरी प्रश्न दुसरा आहे. टिपा लिहा. तर त्या टिपा दिल्या आहेत. पूर्व वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान, उत्तर वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान, वसाहतकालीन भारतातील शिक्षण पद्धती, पुरुषार्थ, स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण, मध्ययुगीन काळातील इस्लामिक शिक्षण पद्धती, आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये, ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये, शहरी समुदायाची वैशिष्ट्ये, आदिवासी समुदायातील समस्या, ग्रामीण समुदायातील समस्या, शहरी समुदायातील समस्या, भारतीय समाजातील धार्मिक विविधता, भारतीय समाजातील भाषिक विविधता, भारतीय समाजातील जातीय विविधता, लिंगभाव आधारित विविधता, भारतीय समाजात विविधतेत एकता, राष्ट्रीय एकतेपुढील अडथळे आव्हाने, भाषा त्रिसूत्री, जातीयवाद, प्रादेशिकवाद, संप्रदायवाद, भाषावाद, आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये, जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये, अंकीकृतकरणाची वैशिष्ट्ये, सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये, सामाजिक चळवळीची कारणे, महिला सशक्तीकरण, स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी चळवळ, चिपको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, वृद्धांच्या समस्या, कौटुंबिक हिंसेची कारणे, कौटुंबिक हिंसेचे परिणाम, कौटुंबिक हिंसेवरील उपाययोजना, व्यसनहीनतेची कारणे, व्यसनहीनतेवरील उपाय, भ्रमणध्वनी व्यसन, आंतरजाल व्यसन. अशा प्रकारे 40 टिपा लिहिल्या आहेत. त्याचे आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. आता प्रश्न तिसरा आहे. फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिले आहेत. पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती, ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम, बौद्ध धर्म आणि जैन धर्म, पारशी धर्म आणि इस्लाम धर्म, आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदाय आणि शहरी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय, जातीयवाद आणि सांप्रदायवाद, भाषिकवाद आणि प्रादेशिकतावाद, आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण, वैयक्तिक समस्या
आणि सामाजिक समस्या, भ्रमणध्वनी व्यसन आणि अंमली पदार्थ व्यसन, चिपको आंदोलन आणि नर्मदा बचाव आंदोलन, जाती विविधता आणि वर्ग विविधता. फरक स्पष्ट करताना आपल्याला व्यवस्थित तक्ता करून त्यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. यामधले भरपूर असे प्रश्न आपण स्वाध्यायामध्ये लिहून दिलेले आहेत किंवा आपण स्वाध्यायाचे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले आहे, त्यावरही आपण उत्तरं पाहू शकता. प्रश्न चौथा आहे, खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. त्या संकल्पना आहेत आश्रम व्यवस्था, मदरसा, जात, वर्णाश्रम, भारताचे संविधान, आदिवासी कुळ, अनुसूचित जमाती, लंगर, पंचशील तत्वज्ञान पंडित नेहरूंचे, पंचायत राज, कंबाड नृत्य, शहरी गुन्हेगारी, काळी जादू, धार्मिक विविधता, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, जातीय विविधता, वर्ग विविधता, लिंग विविधता, लैंगिकता, लिंग अभिव्यक्ती, भाषिक एकता, जातीयवाद, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद, आर्थिक विषमता, आधुनिकीकरण, पर्यावरण चळवळ, अंमली पदार्थ व्यसन, खाजगीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण, संगणकीकरण, सामाजिक चळवळ, स्त्री चळवळ, वृद्धत्व, कौटुंबिक हिंसाचार, आंतरजाल, संगम कालखंड, व्यसन, स्वयंसेवी संस्था. प्रश्न 5वा अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना आहेत, पहिली संकल्पना आहे पुरुषार्थ, ती मध्ये लिहून दिलेली असते. त्यासमोर आकृतीच्या स्वरूपात 4 चौकोन, 4 सर्कल असे दिलेले असते, त्यामध्ये आपल्याला ते लिहायचं असते. दुसरी संकल्पना आहे इस्लामचे स्तंभ, तिसरी आहे शीख धर्मातील करार, चौथी आहे जात वर्णाश्रम, 5वी आहे आश्रम व्यवस्था, 6वी संकल्पना आहे आदिवासींचे धर्म, 7वी संकल्पना आहे भारतीय भाषा परिवार, 8वी संकल्पना आहे लिंग आधारित विविधता, 9वी संकल्पना आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे, 10वी संकल्पना आहे डेव्हिड ॲबरले यांनी सांगितलेले सामाजिक चळवळीचे प्रकार. प्रश्न 5वा ब आहे, खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. तर ती विधाने आहेत, धार्मिक शिकवणीचा मानवी वर्तनावर कोणताही प्रभाव नाही, भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडून आले आहेत, कायदे सामाजिक बदल आणण्यास मदत करतात, बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला गेला, भारतात विविधतेत एकता आहे, जागतिकीकरणाचा फक्त सकारात्मक प्रभाव आहे, महिलांच्या सशक्तीकरणावर शिक्षणाचा कोणताही प्रभाव पडत नाही, भ्रमणध्वनी व्यसन तरुणामध्ये आढळते, समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे, तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. प्रश्न 6वा अ आहे, उतार्यावर आधारित हा प्रश्न असतो. उतारा क्रमांक 10 हा पान नंबर 111 वर आहे, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि त्यावर या ठिकाणी मी तुम्हाला उतार्याचा स्क्रीनशॉट टाकत आहे आणि त्यावर वाचून दाखवत नाही, तुम्ही व्यवस्थित वाचून मी दिलेल्या किंवा खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत. तर ते प्रश्न आहेत, चित्रपट लोकांना कसे प्रभावित करू शकतात ते समजावून सांगा, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या महत्त्वावर चर्चा करा, चित्रपट निर्मितीमधील महत्त्वाच्या पैलूविषयी सांगा, दृश्य समाजशास्त्र चित्रपटांशी संबंधित आहे असे आपल्याला वाटते काय. हे प्रश्न आपल्याला या उतारावर आधारित सोडवायचे आहे. उताराचे व्यवस्थित वाचन करायचे आहे. दुसरा उतारा आहे, उतारा 6वा आहे, तो पान नंबर 109 वर आहे. त्या उतारावर आधारित खालील प्रश्न दिले आहेत. ते प्रश्न आहेत, भारतीय समाजात कोणकोणत्या सामाजिक चळवळी निर्माण झाल्या, सामाजिक चळवळीचा अभ्यास करणारे महत्त्व काय आहे, सामाजिक चळवळी कशा निर्माण होतात, आज प्रसार माध्यमे सामाजिक चळवळींना कशा प्रकारे मदत करू शकतात. प्रश्न 6वा ब आहे, तुमचे मत नोंदवा. त्यावर आधारित प्रश्न आहेत, समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत, समाजातील कमकुवत वर्गाचे संरक्षण करणे महत्त्वाचे का आहे, जाती आजही लोकांच्या वर्तनावर प्रभाव पाडतात, भारतीय समाजात
धर्मनिरपेक्षता महत्त्वपूर्ण का आहे? भाषा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये अडथळा असू शकते. समाजात लैंगिक विविधता समजणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ सकारात्मक प्रभाव पडतो. वृद्धाश्रमामध्ये आज वाढ का होत नाही? घरगुती हिंसा मुली आणि स्त्रियांपर्यंत मर्यादित नाही. चर्चा करा. व्यसनग्रस्त समस्या असलेल्या एखाद्याला आपण कशी मदत करू शकाल? आज आभासी शिक्षणाची गरज का आहे? स्त्री शिक्षण काळाची गरज का आहे? या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला आपले मत नोंदवायचे आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला खूप येते म्हणून खूप सारं लिहायचं नाही. तो प्रश्न किती मार्क्ससाठी आहे याचा विचार करून, वेळेचा विचार करून आपल्याला प्रश्न लिहायचे आहे. किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नाही म्हणून अतिशय शॉर्टकट किंवा कमी शब्दात लिहायचं असंही नाही. आपल्याला गुणांचा विचार करून, वेळेचा विचार करून प्रश्नांची उत्तरे परीक्षेमध्ये लिहायची आहेत. आता आहेत दीर्घोत्तरी प्रश्न. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांचे उत्तर सविस्तर लिहा. 150 ते 200 शब्दापर्यंत आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. त्यामधील प्रश्न आहेत: स्वातंत्र्योत्तर भारतावर वसाहत काळाचा कसा परिणाम झाला आहे? चर्चा करा. धर्माचा समाजावर परिणाम होतो. योग्य उदाहरण देऊन चर्चा करा. ग्रामीण समुदायाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते व त्या समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करा. शहरी समुदायाच्या समस्यांचे वर्णन करा. आपल्या मते कोणत्या उपाययोजना करून ह्या समस्या सोडविता येतील? 5वा प्रश्न आहे: आदिवासींच्या समस्या सांगा. या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सांगा. 6वा प्रश्न आहे: भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. उदाहरणासह चर्चा करा. 7वा आहे: जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर योग्य उदाहरणासह चर्चा करा. 8वा प्रश्न आहे: भारतीय समाजात बदल घडून येण्यासाठी अंकीकृतकरण व आधुनिकीकरणाची कशी मदत झाली ते उदाहरणासहित स्पष्ट करा. 9वा प्रश्न आहे: जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे. या विधानाची आंतरजालाच्या प्रभावासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. मुद्दे आहेत: पालक, मुले, शाळा. 10वा प्रश्न आहे: आज शाळा व महाविद्यालयामध्ये पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व आहे. यावर चर्चा करा. वृद्धांच्या समस्याचे वर्णन करून त्याचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सांगा. भ्रमणध्वनी व्यसनाचे योग्य उदाहरण देऊन दुष्परिणाम सांगा. आंतरजाल व्यसन एक सामाजिक समस्या आहे. हे कसे सोडवले जाऊ शकेल ते सांगा. मद्यपान व्यसनावर चर्चा करा. त्यासाठी मुद्दे दिले आहेत: स्वतः मद्य घेणारी व्यक्ती, व्यसनाधीन व्यक्तीचे कुटुंब, समुदाय. या मुद्द्यावर आधारित आपल्याला उत्तर लिहायचं आहे. अशी दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपल्याला 14 प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. याशिवाय आपल्याला इतरही प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. एवढ्याच प्रश्नावर आपण अवलंबून राहायचं नाही. त्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तक भरपूर वाचायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला इतर विषयाच्या क्वेश्चन बँक पाहण्यासाठी, स्वाध्याय पाहण्यासाठी, निबंध, पत्र, सराव पेपर अभ्यासण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ